नमस्कार मित्रो, मी पी आर पाटील आपला कोर आयसमध्ये स्वागत करतोय. आणि हा जो व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये आपण 1900 ते 1920 यामधला आपण दुसरा टप्पा बघणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बंगालची फाळणी पाहिलेली आहे, मुस्लिम लीगची स्थापना, त्याचबरोबर सुरतची फूट, असे 3 महत्त्वाचे घटक त्यामध्ये पाहिलेले होते. त्यानंतरचा हा जो व्हिडिओ असेल तर याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. 1909च्या कायद्याची पार्श्वभूमी बघितली जाईल, त्याचबरोबर होम रूल चळवळ जी आहे तर ती पाहिली जाईल, आणि त्यानंतर लखनौ करार, आणि मग शेवटी आपण जालियनवाला बाग हत्याकांड हे बघणार आहोत. आता याच्यावरती बरेचसे क्वेश्चनही आलेले आहेत आणि नेहमी येत राहतात. लखनौ करार फार महत्त्वाचा आहे कारण पुढचा जो इतिहास आहे तर तो याच्यावरती घडला. होम रूल चळवळ महत्त्वाची आहे कारण भारताच्या इतिहासात सगळ्यात मोठी जी चळवळ आहे तर ती म्हणजे सुरुवात जी होती तर ती होम रूल चळवळीपासून झालेली आपल्याला बघायला मिळते. चला मग बघूया आपण पहिला जो काही याच्यातला पॉईंट आहे तो म्हणजे 1909चा मोर्ले मिंटो कायदा. मोर्ले मिंटो कायदा आहे तर तो आपण इथं पूर्णपणे बघणार नाही कारण याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ पाहिलेला आहे. याच्यामध्ये ज्या काही तरतुदी होत्या तर त्या पाहिलेल्या आहेत ऑलरेडी. इथं बघत असताना आपल्याला ह्याची पुढचं जो काही होम रूल किंवा इथं बाकीची जे चळवळी तयार झाल्या त्याच्यामध्ये ह्याची काय भूमिका होती ते इथं बघायचं आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं की मोर्ले जे नाव दिसतं म्हणजे जे पहिल्यांदा, आता पुढे जाऊन मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा येईल, तर जे पहिलं नाव असेल तर ते म्हणजे तो भारत मंत्री असेल, आणि जे दुसरं नाव आहे तर हे काय असतं तर व्हॉइसरॉय असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं कारण बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की एकतर 1909च्या कायद्याच्या वेळी किंवा इतर 1908ला काय घडामोडी झाली आणि त्यावेळी व्हॉइसरॉय कोण होता असा एखादा क्वेश्चन आला तर आपल्याला माहिती असावं की त्यावेळी मिंटो हा व्हॉइसरॉय असेल आणि मोर्ले जो आहे तर तो भारत मंत्री असेल. हे नेहमी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि याच्यावरती नंतर एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती, जॉर्ज अरंडेल समिती, मे 1909 मध्ये. बरं, कायदा आणण्याचं कारण काय असेल. एकतर 1892चा जो कायदा होता तो एकतर त्याही काँग्रेस ही फार अर्भकावस्थेत होती, म्हणजे 1885ला स्थापना झालेली आणि 1892 मध्ये हा कायदा आलेला. यानं काही गोष्टी दिल्या, म्हणजे तुम्ही बजेटवरती चर्चा करू शकता पण वोट देऊ शकत नाही. त्यामुळं त्याचबरोबर जी व्हॉइसरॉयची कार्यकारिणी असेल किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल तर तिथं भारतीयांना परमिशन दिली नाही, किंवा भारतीय सदस्यांची संख्याही तुम्हाला फार मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. त्यामुळं या कायद्यानं भारतीय लोकांचं सपशेल निराशा केलेली होती. त्यामुळं हा जो कायदा आहे तो फार काही फ्रुटफुल राहिलेला नाही. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर.सी. दत्त आणि दादाभाई नौरोजी. आता दादाभाई नौरोजींनी आर्थिक वहनाचा सिद्धांत मांडलेला होता, ड्रेन थेरी ज्याला आपण म्हणतो. आर.सी. दत्त यांनी सुद्धा टीका केलेली होती. आणि हे जे काय म्हणजे भारताला जो लुटण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता, ब्रिटिशांनी जे काय चालू केलेलं, जे 1757 पासून आपण म्हणूया सुरुवातीच्या काळात पैसा नेला, नंतरच्या काळात इथली कच्चा माल इथून उचलून नेला, खूप साऱ्या गोष्टी केल्या. आणि ते जो आर्थिक वहनाचा सिद्धांत जो लोकांसमोर मांडायला सुरुवात केली त्यामुळं लोकांना खूप साऱ्या गोष्टी कळायला लागल्या की नेमकं ब्रिटिशांचं शासन कशावरती चाललेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर 1900 हे शतक येईपर्यंत, म्हणजे 1900 हे साल येईपर्यंत बरीचशी जनता शिकलेली होती आणि जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना नोकऱ्याच मिळत नव्हत्या. मग काय करायचं. मग अशावेळी ह्या लोकांना एकतर आपण शिकलेले असून सुद्धा आम्हाला त्या लायकीच्या नोकऱ्या मिळत नाहीत ही खंत यांच्या मनात होती, आणि त्यामुळं सुद्धा लोकांमध्ये असंतोष होता. शिवाय आता कर्जनं 1905 मध्ये बंगालची फाळणी केली आणि त्यामुळं झालेला उद्रेक हा वाखाणण्याजोगा होता. म्हणजे बंगाल प्रांत असेल आणि त्याचबरोबर इतर प्रांतांना, म्हणजे बॉम्बे आहे किंवा मद्रास आहे किंवा बराचसा बंगालचा आसपासचा प्रदेश असेल, इथं खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू होती. आणि यामुळेही ब्रिटिश सरकारला वाटायला लागलं की आता काहीतरी असं दिलं पाहिजेत ज्यामधून भारतीय लोक थोडीशी शांत बसतील, म्हणजे गाजर त्यांना दाखवलं पाहिजे, हे त्यांच्या डोक्यात होतं. त्याचबरोबर ही जी बंगालची फाळणी आणि इथं दडपशाहीचं धोरण म्हणजे काय तर बऱ्याचशा युनिव्हर्सिटी ॲक्ट आणणे किंवा कॉर्पोरेशन ॲक्ट होता, खूप साऱ्या गोष्टी होत्या, तर त्याचा परिणाम होता. आणि शेवटी झालेली सुरतची फूट, म्हणजे सुरतची फूट झाली, मवाळ आणि जहाल विभक्त झाले, काँग्रेसमध्ये 2 गट पडले. आणि मवाळांना जर लालच द्यायचा असेल तर आणि जहालांना जर थांबवायचं असेल
तर एकच गोष्ट करता येईल ती म्हणजे राजकीय अधिकारांचं आमिष देणे, राजकीय अधिकारांचं आमिष देणे. आणि हेच कशामधून झालेलं दिसतं तर 1909च्या मोर्ले मिंटो कायद्यामधून. मग याच्यामधून कायद्यामधून काय देण्यात आलं, फारसं असं काही देण्यात आलेलं नाही. याच्यामधून एक म्हणजे मुस्लिमांना एक विभक्त मतदारसंघाची तरतूद करण्यात आली, जे की 1906 मध्ये मुस्लिम लीगला त्यांनी ऑलरेडी मान्य केलेलं होतं की आम्ही तुम्हाला विभक्त मतदारसंघाची किंवा स्वतंत्र मतदारसंघाची आम्ही तुम्हाला सोय करू. तर ती त्यांनी इथं केली. त्यामुळं मिंटोला काय म्हटलं जातं, मिंटोला सांप्रदायिकतेचा उद्गाता किंवा जन्मदाता असंही म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर यातून काय झालं, पुन्हा जे काय बजेट, कारण इथं आर्थिक गोष्टींवरती बऱ्याचशा शंका घेतलेल्या होत्या, म्हणून मग बजेटवरती चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला. पण अजूनही वोटिंगसाठी परमिशन दिलेली नव्हती. स्त्रियांना अजूनही वोटिंगचा अधिकार नव्हता. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे मोर्ले मिंटो कायद्यानं फारसं काही दिलं नाही, पण जी फूट पडलेली आहे आणि जी भारतामध्ये परिस्थिती होती त्याचा फायदा घ्यायचा फक्त प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सुरू होईल होम रूल चळवळ. आता होम रूल चळवळ एकतर जी स्वदेशी मुवमेंट होती, तर त्याच्यामध्ये 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना अटक झाली आणि मंडालेच्या कारागृहात ठेवण्यात आलं. आता तिथून लोकमान्य टिळकांची सुटका झालेली. टिळक सुटून आल्यानंतर त्यांना भारतामध्ये जे चैतन्य पाहिजे होतं तर ते अजून दिसत नव्हतं. कारण मधल्या काळात काहीच घडामोडी झाल्या नाहीत. जहाल सगळेच बाहेर पडलेले होते. म्हणजे बिपिनचंद्र पाल असतील, त्यांनी निवृत्ती घेतली. अरविंद घोष साऊथला निघून गेले. लाला लजपत राय पंजाबच्या बाहेर होते. त्यामुळं वेगळं असं चैतन्य किंवा चळवळीचं वातावरण दिसलं नाही. मग लोकमान्य टिळकांना वाटायला लागलं की आता काहीतरी केलं पाहिजे. ब्रिटिश विरोधी असतील किंवा एखादी अशी चळवळ उभी करता यावी. त्यातच पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं. लक्षात घ्या, पहिलं महायुद्ध जे सुरू झालं, पहिल्या महायुद्धाचे एकतर आपण त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हतोच. म्हणजे आपण मुळात सेपरेट भाग होतो, पण ब्रिटिशांनी आपल्याला उगाचच त्याच्यात ओढून नेलं. म्हणजे ते सुक्यासोबत ओलं पण जळतं तसाच प्रकार. म्हणजे त्यांचं युद्ध, ते पण वसाहती टिकवण्यासाठी. आणि त्यातच आपण काय केलं तर आपल्यालाही त्यांनी ओढलं आणि भारताचाही पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची परवानगी न घेता किंवा भारतीय नेत्यांची परवानगी न घेता त्यांनी ते डिक्लेअर केलेलं होतं. त्यानंतर जे मद्रासमध्ये अधिवेशन झालं, भूपेंद्रनाथ बसू हे त्याचे अध्यक्ष होते. याच्यामध्ये काँग्रेसने एक ठराव पास केला आणि त्या ठरावामध्ये काय सांगण्यात आलं तर आम्ही ब्रिटिशांना सहकार्य करायला तयार आहोत जर ब्रिटिश आम्हाला काही जर अधिकार देत असेल तर. शिवाय टिळक, गांधीजी यांनी सुद्धा सपोर्ट दाखवला होता, पण त्या बदल्यात त्यांनी भारतीयांना काही अधिकार दिले जावेत किंवा वसाहती अंतर्गत जे स्वराज्य आहे तर ते तरी ॲटलिस्ट देण्यात यावं. पण त्यालाही त्यांनी काय फारसा किंवा त्याला सपोर्ट दाखवलेला दिसत नाही किंवा त्याला भीक घातली नाही असंही आपण म्हणू. आणि मग शेवटी युद्धाचे परिणाम. जे युद्ध म्हणजे आपण जे म्हणतो की पहिलं महायुद्ध सुरू झालं तर ह्याचे खूप सारे म्हणजे अप्रत्यक्षरित्या परिणाम भारतावरती बघायला मिळतात. भारतावरती कसे बघायला मिळतात तर महागाई वाढली. इथल्या वस्तू, इथं भारतीय लोकांना खूप साऱ्या वस्तू कमी पडायला लागल्या, कारण इथून बराचसा माल कुठे नेला गेला तर युद्धाच्या ठिकाणी नेला गेला. त्यामुळं आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्याचबरोबर लोकांना भूकबळीच्या बऱ्याचशा समस्या दिसायला लागल्या. अशा परिस्थितीमध्ये मग ॲनी बेझंट इथं तुम्हाला दिसतील, ज्या की आयरिश महिला आहेत, तर त्या बरेच वर्ष भारतामध्ये राहिलेल्या होत्या आणि त्यांना एक संधी दिसायला लागली की जशी आयर्लंडमध्ये चळवळ चालू आहे तर त्याच धर्तीवर भारतामध्ये सुद्धा आपण आता होम रूल चळवळ चालू करूया. काय करायची? होम रूल चळवळ. मग आता हे होम रूल म्हणजे काय किंवा होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे काय? होम म्हणजे काय तर घर, रूल म्हणजे काय? शासन. म्हणजे स्वशासन. हा म्हणजे आपण आपल्या देशाचा कारभार आपणच चालवणे, याला होम रूल असं म्हटलं जातं. मग स्वराज्य का टर्म वापरली नाही? एकतर स्वराज्यामुळे जी 1906ची जी फूट पडलेली होती काँग्रेसमध्ये, तर तो मुळात शब्द होता स्वराज्य. त्याचबरोबर ब्रिटिशांना सुद्धा ही त्या क्षणी म्हणजे ज्यावेळी महायुद्ध चालू आहे
तर अशा वेळी स्वराज्य टर्म वापरणं म्हणजे ब्रिटिशांचा रोष उडवून घेणं. मग त्यापेक्षा आपण होम रूल हा शब्द वापरूया आणि हा शब्द वापरून आपण देशभर आंदोलन सुरू करता येईल असं टिळकांचं आणि ॲनी बेझंट यांचं म्हणणं होतं. याआधी आयर्लंडमध्ये रेडमंड म्हणून होते किंवा रेमंड असं शब्द असेल तर यांच्या नेतृत्वाखाली तिथं चळवळ चालू होती आणि त्याच चळवळीचं बारीक निरीक्षण ॲनी बेझंट यांनी केलेलं होतं आणि तेच भारतामध्ये इम्प्लिमेंट करायचं असा यांचा हेतू होता. शिवाय 1915मध्ये घटना घडली ती म्हणजे मुंबई अधिवेशनामध्ये ज्यावेळी सत्येंद्र सिन्हा त्याचे अध्यक्ष होते त्यांनी जहालांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन करून घेतलं. जहालांना काँग्रेसमध्ये विलीन करून घेतलं पण होम रूलचा जे काय त्यांनी ठराव मांडलेला होता तर तो पास करण्यात आला नाही. ठीक आहे, काय करण्यात आलं? जहालांना घेतलं पण होम रूल घेतली नाही. जहालांना घेण्यामध्ये मागे अजून एक कारण होते की फिरोज शाह मेहता यांचा मृत्यू झालेला होता. शिवाय गोखले यांचाही मृत्यू झालेला होता. त्यामुळंही आता जहालांचं म्हणजे काय प्रवेश होता तर त्याला रोखणारी व्यक्ती कोण आपल्याला दिसत नाही आणि म्हणूनही इथं तुम्हाला जहालांचा प्रवेश दिसेल. त्यानंतर सप्टेंबर 1916 बऱ्याचशा आता ॲनी बेझंट यांनी एक अल्टिमेटम दिलेला ब्रिटिशांना, जर तुम्ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी जर समित्या स्थापन केल्या नाहीत, त्याचबरोबर काँग्रेसलाही सांगितलं की जर तुम्ही समित्या स्थापन केल्या नाहीत तर आम्ही होम रूल सुरू करू. ते कोणीही ऐकलं नाही आणि म्हणून मग होम रूल चळवळीची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांची होम रूल वेगळी होती आणि ॲनी बेझंट यांची होम रूल वेगळी होती. वेगळी याचा अर्थ असा नाही की दोघांनी दोन वेगवेगळ्या दिशेनं चालू केल्या. दोघांनी होम रूल चळवळ एकच होती, त्याच्यामध्ये यांनी कार्यक्षेत्र वाटून घेतलं का पुढं जाऊन त्याच्यामध्ये वाद होऊ नयेत आणि म्हणून ह्या कार्यक्षेत्रांवरती त्यांनी आपापले कामं चालू केलेले आहेत. पहिल्यांदा लोकमान्य टिळकांची बघूया, त्यानंतर ॲनी बेझंट यांची बघूया, कारण याच्यावरती सेपरेट क्वेश्चन्स येतात. पहिलं यांची स्थापना कधी करण्यात आली? 28 डिसेंबर 1916 जे बेळगावमध्ये जे अधिवेशन होतं तर त्या बेळगाव अधिवेशनामध्ये काँग्रेसचं अधिवेशन म्हणत नाही, लोकमान्य टिळकांनी घेतलेली परिषद होती तर त्या ठिकाणी यांनी होम रूल चळवळीची स्थापना केली. याचं मुख्यालय होतं पुण्यामध्ये आणि याचे अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा. हा क्वेश्चन आलेला आहे, हा नोट डाऊन करून ठेवा. लोकमान्य टिळक हे अध्यक्ष नव्हते. कोण होतं? जोसेफ बॅप्टिस्टा. सचिव कोण आहेत? न.चि. केळकर. हाही क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. मग याचे सदस्य कोण कोण आहेत? डॉक्टर मुंजे आहेत, खापर्डे आहेत, करंदीकर, बॅरिस्टर जिन्ना. बॅरिस्टर जिन्नांचं नाव लक्षात ठेवायचं. शौकत अली बंधू, जे की पुढे जाऊन पाकिस्तानची मागणी होईल तर त्या अली बंधू पुढे असतील तर ते दोन्ही अली बंधू तुम्हाला इथं दिसतील. कशामध्ये? टिळकांच्या होम रूल लीगमध्ये. बॅरिस्टर जिन्ना आहेत. बॅरिस्टर जिन्ना सुरुवातीच्या काळात फार राष्ट्रवादी माणूस होता, हे लक्षात ठेवायचं. यांनी नेहमी मुस्लिम लीगला विरोध केला सुरुवातीच्या काळात. ठीक आहे, का तर मुस्लिम लीगची मागणी वेगळी होती आणि हे पूर्णपणे राष्ट्रवादी असल्यामुळे हे काँग्रेसमध्ये होते आणि ह्यांची भूमिका काय होती तर पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळवणे आणि पाकिस्तानचा डोक्यात विषयही नव्हता. ठीक आहे, त्यानंतर जमनादास द्वारकादास आहेत, शंकरलाल बँकर आहेत, ही बरीचशी मंडळी ही लोकमान्य टिळकांचे सदस्य राहिले आहेत. यांचं कार्यक्षेत्र काय होतं तर मुंबईमध्ये लोकमान्य टिळकांनी होम रूल चालू केली नाही. मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र, हा शब्द लक्षात ठेवायचा. मध्य प्रांत म्हणजे आत्ताचा मध्य प्रदेश, वराड, कर्नाटक या ठिकाणी लोकमान्य टिळकांची होम रूल चळवळ होती. यांची मागणी काय होती? एक तर स्वशासन किंवा स्वराज्यापेक्षा होम रूल हा शब्द त्यांनी वापरला. त्याचबरोबर भाषावार प्रांत रचना करण्यात यावी, जो की आपण पुढं मुद्दा बघतो की वेगवेगळे राज्य भाषेच्या तत्वावरती स्थापन झालेली होती. तर इथं लक्षात घ्या की जी सुरुवातीला प्रांत रचना पाहिजे होती तर ती भाषावार पाहिजे असं लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं आणि हेच पुढे जाऊन काँग्रेसनं 1920च्या आसपास ज्यावेळी कमिट्या स्थापन केल्या तर त्या कमिट्या कशा होत्या तर त्या भाषावर प्रांत रचना झालेल्या होत्या. त्यामुळं इथं लक्षात घ्या की हा मुद्दा कोणी उचललेला होता? टिळकांनी उचललेला होता. त्याचबरोबर शिक्षण देत असताना देशी भाषेतून दिलं जावं अशी टिळकांची मागणी होती. का तर एकतर जोपर्यंत तुम्हाला देशी भाषेतून गोष्टी कळत नाहीत किंवा तुम्ही जी स्थानिक भाषा वापरतात त्यामधून, आता मुलांना विचारा, लहान मुलांना, त्यांना कॅट म्हणजे मांजर माहिती आहे पण ते कॅट म्हणजे माहिती आहे पण त्याला ते मांजरच म्हणतात हा शब्द बऱ्याचशा लोकांना लहान मुलांना माहितीच नाही. हा प्रॉब्लेमच आहे.
उद्या त्यांना इंग्लिश शब्द कुठलेही विचारा. ह्या इंग्लिश मिडियमवाल्या मुलांचा हा एक प्रॉब्लेम आहे सध्या, की त्यांना व्हर्च्युअली खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्याला स्थानिक भाषेत काय म्हणतात हेच कळत नाही. त्यामुळे ह्यांचं काय म्हणणं होतं की देशी भाषेतून शिक्षण दिलं जावं. त्याचबरोबर केसरी आणि मराठा यामधून त्यांनी वारंवार लेखणी केली आणि त्यातून लोकजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकमान्य टिळकांचं एक वैशिष्ट्य होतं की ह्यांची जी लीग होती किंवा होमरूल चळवळ होती, तर त्याच्या शाखा कमी होत्या, पण सदस्य संख्या भयानक होती. आणि शिवाय यांचं संघटन ही फार खतरनाक होतं. म्हणजे ॲनी बेझंट यांच्या संघटनापेक्षा कितीतरी सुपेरियर होतं. त्यामुळे टिळकांच्या जे काय होमरूल चळवळ होती त्याच्यामध्ये बरीचशी संख्या दिसते. आता ॲनी बेझंट यांचं एक पाहिलं तर स्थापना झाली सप्टेंबर 1916 म्हणजे लोकमान्य टिळकांच्या होमरूल लीगच्या स्थापनेच्या आधी. असा जरी क्वेश्चन आला तरी तुमच्या लक्षात असावं. याचं मुख्यालय होतं अड्यार, मद्रास, जिथं थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाचं जे केंद्र होतं तर तेच केंद्र याचंही आहे. याच्या अध्यक्ष स्वतः ॲनी बेझंट होत्या. याचे सचिव होते जॉर्ज अरुंडेल. त्याचबरोबर सदस्यांमध्ये सी रामास्वामी अय्यर, बी पी वाडिया, मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, बी चक्रवर्ती, जे बॅनर्जी, भुलाबाई देसाई, सी आर दास अशी बरीचशी मंडळी ही ॲनी बेझंट यांचे सदस्य राहिलेले आहेत. त्याचबरोबर कार्यक्षेत्र जर पाहिला तर मुंबईसह संपूर्ण उत्तर भारत हे याचं कार्यक्षेत्र राहील. आता यांची मागणी काय होती? होमरूल असलं पाहिजेत, राष्ट्रीय शिक्षण देण्यात यावं, त्याचबरोबर चर्चा, प्रोत्साहन या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात यावं, राजकीय चर्चा करता याव्यात, यासाठी स्वतंत्र असलं पाहिजे, अशा बऱ्याचशा मागण्या ह्या ॲनी बेझंट यांनी पुढे केलेल्या होत्या. त्याचबरोबर वृत्तपत्र त्यांनी जे 1914 न्यू इंडिया चालू केलेलं होतं, जे की दैनिक होतं, आणि कॉमनवेल्थ यांच्यामधून बरेचसे लेख लिहायला सुरुवात केली होती. यांच्या शाखा भरपूर होत्या, जवळपास 200पेक्षा जास्त शाखा या ॲनी बेझंट यांच्या होमरूल लीगच्या होत्या, पण सदस्य संख्या मात्र लोकमान्य टिळक यांच्यापेक्षा कमी असलेली बघायला मिळते. यांना एवढा सपोर्ट मिळण्याचं कारणही असं होतं की एकतर मवाळ जे काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेले होते तर त्यांच्या कार्यकारिणीवरती बरीचशी जनता जी होती ती नाराज झालेली होती आणि त्यांना आता असं काहीतरी पाहिजे होतं, असं काहीतरी केमिकल पाहिजे होतं जे की त्यांच्यावरती काम करेल. आणि ते काम करायचं जे काय हे श्रेय जातं ते म्हणजे होमरूल चळवळीला. कारण पुन्हा एकदा भारतीय लोकांमध्ये नवीन चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला कुणी? होमरूल चळवळीनं. त्यामुळे होमरूल चळवळ आपल्यासाठी महत्त्वाची. एकच एक मिनिट. आता होमरूल लीग जी भारतात किंवा होमरूल चळवळ जी भारतात चालू होती तर तशीच चळवळ बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा सुरू झाली. म्हणजे भारतीय लोकांनी फक्त भारतात प्रयत्न केले नाहीत तर ते भारताच्या बाहेर सुद्धा प्रयत्न केले गेले. तर यासाठी सुब्रमण्यम अय्यर जे होते तर सुब्रमण्यम अय्यर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष विल्सन यांना पत्र पाठवून स्वशासनाचे अधिकार देण्याबाबत मागणी केली होती. आणि हे पत्र होतं ते बऱ्याचशा न्यूज पेपर्समधून प्रसारित झालं आणि त्यामुळं ब्रिटनमध्ये सुद्धा इंग्रजांवरती चिटू करण्यात आली. का तर ह्यांनी पूर्ण भारतात जी परिस्थिती आहे तर त्याचं पूर्ण वार्तांकन दिलेलं होतं आणि हे पब्लिश झाल्यामुळं बऱ्याचशा जनतेकडून भारतीयांना बराचसा सपोर्ट मिळाला. इवन ब्रिटनमध्ये सुद्धा खूप साऱ्या लोकांनी जे काही भारतातलं ब्रिटिशांचं कार्य आहे त्याच्यावरती शंका उपस्थित करायला सुरुवात केली होती. ठीक आहे. त्याचबरोबर क्लेमेन्सो, आता काही ठिकाणी सो असा शब्द आहे, क्लेमेन्स घे, तर यांना टिळकांनी एक पत्र लिहिलं होतं ते याच बाबतीत की भारताच्या स्वातंत्र्यासाठी फ्रान्सनं सपोर्ट करावा यासाठी हे पत्र लिहिलेलं होतं. शिवाय मग 1917 ज्यावेळी ॲनी बेझंट एकतर 1916 काय झालं तर लखनौ करार झाला. 1917 ज्यावेळी ॲनी बेझंट तुमच्या म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, पहिला महिला अध्यक्ष झाल्या, तर त्यानंतर एक शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवायचं ठरलं. तर ते शिष्टमंडळ जाऊन आलं. पुन्हा मग त्यानंतर अजून परत लोकमान्य टिळक आणि इतर त्यांचे सहकारी यांनी सुद्धा इंग्लंडला जायचं ठरवलं, ब्रिटनला जायचं ठरवलं. पण जे आपलं कोलंबो पोर्ट आहे तर त्याच ठिकाणी यांचे पासपोर्ट सगळ्यांचे जप्त करण्यात आले. त्यामुळं पुढे जाऊन टिळकांना बाहेर जाताही आलं नाही. तुम्हाला हे इथं लक्षात येईल की त्यामुळं भारतीय लोक जे बाहेरच्या देशांमध्ये होमरूल चळवळीचा प्रसार करायचा प्रयत्न करत होते
त्याच्यावरती बरीचशी बंधनं आलेली बघायला मिळतात. शिवाय मग नंतरच्या काळात लंडन, न्यूयॉर्क येथे बऱ्याचशा शाखा स्थापन करण्यात आल्या आणि एक महत्त्वाची शाखा म्हणजे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्याच्यामध्ये लाला लजपतराय आहेत, हार्डीकर होते, त्याचबरोबर के.डी. शास्त्री होते. अशा बऱ्याचशा लोकांनी तिथंसुद्धा शाखा सुरू केलेली होती. हा क्वेश्चन आहे, त्यामुळं हे लक्षात ठेवणं गरजेचं राहील. इथे तुम्हाला बी.पी. वाडिया दिसतात, ॲनी बेझंट दिसतात आणि जॉर्ज अरोंडेल दिसतात. ठीक आहे, हा 1917 मधला फोटो आहे. त्यानंतर आता हे जे काही प्रसार चाललेला, एकतर कारणं काय काय होती, तर होमरूल चळवळ इकडं चालू आहे, तिकडं पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांची पिछेहाट चाललेली. ह्या सगळ्या घटना होत असताना 1917 मध्ये काय झालं, तर रशियन रिव्होल्युशन झाली आणि या सगळ्यांचा परिणाम ब्रिटिशांच्या वसाहतीवरती पडेल, त्यामुळं ब्रिटिशांनी दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. त्यातच अजून एक घटना घडली, म्हणजे 1916 मध्ये लखनौ करार झाला. याच्यात हिंदू मुस्लिम पण एकत्र आले, जहाल मवाळ पण एकत्र आले. मग आता ब्रिटिशांबरोबर पर्याय आहे ना, की जी फोडा आणि राज्य करायची नीती वापरली ती आता नेमकी वापरायची कुठे? का मुस्लिम लीग ही ब्रिटिशांबरोबर काँग्रेस बरोबर गेली आणि जहाली पुन्हा जॉईन झाली. बरं, मुळात जो लखनौ करार झाला याच्याबद्दल अजून आपण माहिती बघणारच आहोत, पण याच्यात एक मुद्दा घ्या की जे ब्रिटिशांनी जे पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानवर जे अत्याचार करायला सुरुवात केलेली होती, त्यामुळं बरीचशी मुस्लिम जनता चिडलेली होती. त्याचबरोबर 1912 मध्ये जी बंगालची फाळणी रद्द करण्यात आली, 1911 मध्ये, तर त्यामुळेही बरेचसे मुस्लिम नेते चिडलेले होते. ठीक आहे, त्याचबरोबर मग यांनी काय केलं, तर एकतर दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. बऱ्याचशे टिळक असतील, बिपिनचंद्र पाल असतील, यांना पंजाबमध्ये एंट्रीच नाकारली त्यांनी. ॲनी बेझंट यांना मुंबईमध्ये येऊ दिलं नाही. त्याचबरोबर कॉमनवेल्थ, त्याचबरोबर वंदे मातरम वगैरे जी काही न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ जी न्यूजपेपर होती, तर ती बंद करण्यात आली. त्यांचं जे काय सेटअप होता तो पूर्ण कन्फिस्केट करण्यात आला. त्याचबरोबर त्यातच 1917 मध्ये ॲनी बेझंट यांना अटक झाली आणि ॲनी बेझंट यांना अटक केल्यानंतर ब्रिटिशांना असं वाटत होतं की आता चळवळ थंडावेल, पण अजून जोराने चळवळ सुरू झाली आणि याचा जो काही म्हणजे हा जे काही चळवळ नंतरच्या काळात सुरू झालेली होती, त्याचा परिणाम इतका भयानक होता की ब्रिटिशांना मग माघार घ्यायला लागली. मग ॲनी बेझंट यांना सोडून देण्यात आलं. शिवाय त्यांनी टिळकांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकवून त्यांना अटक करायचा प्रयत्न केलेला होता. त्यांना ज्यावेळी त्यांनी भाषणं वगैरे दिलेली आहेत आणि ती प्रक्षोभक असल्याचा आरोप ठेवून त्यांच्याकडून योग्य वर्तनाची हमी घेऊन त्यांचा काही पैसाही डिपॉझिट म्हणून ठेवून घेतलेला होता. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि मग शेवटी हे सगळं जे चाललेलं आहे, मग आता ॲनी बेझंट यांना अटक करून पाहिली, टिळकांवरती बंधनं आणून पाहिली, पण काहीही पर्याय दिसत नव्हता किंवा जनता शांत व्हायचं नाव घेत नव्हती. मग अशा वेळी काय करण्यात आलं, तर काही राजकीय अधिकार म्हणजे गाजर द्यायचा प्रयत्न इंग्रजांनी केला. कसा केला, तर यांनी मॉन्टेगोनं एक घोषणा केली. मॉन्टेगो कोण होता, तर मॉन्टेगो हा भारत मंत्री होता या काळात. मॉन्टेगोनं 20 ऑगस्ट 1917 मध्ये घोषणा केली की आम्ही भारताला जबाबदार शासन पद्धती द्यायचा विचार करत आहोत. आणि ह्या एका शब्दामुळं जबाबदार शासन पद्धती संपूर्ण चळवळ शांत झाली, म्हणजे लोकांनी माघार घ्यायला सुरुवात केली. त्यामुळं ब्रिटिशांच्या मध्ये ही एक अशी घटना होती की ज्यामुळं संपूर्ण भारत देश शांत झाला. याला त्यांनी ऐतिहासिक घोषणाही म्हटलेलं आहे. मवाळांनी तर याला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं म्हटलंय. का, तर पहिल्यांदा ब्रिटिशांनी जबाबदार शासन पद्धती द्यायचा विचार केला होता. ठीक आहे, त्याचबरोबर स्वशासनाचे अधिकार भारतीयांना क्रमाक्रमाने देण्यात येतील, शिवाय भारतीयांचा सहभाग यामधला वाढवण्यात येईल असं ब्रिटिशांनी सांगितलं. त्यामुळं बरीचशी जी मवाळ जनता होती आता ती परत ह्या मार्गाला लागली की आता ब्रिटिश काहीतरी देऊ करतात आणि आपण मध्येच घोळ घालू नये. त्यात जे काय रशियन रिव्होल्युशन झालेली, तर त्याची ब्रिटिशांना फार भीती होती की त्यापासून बरेचशी लोक प्रेरणा घेऊन भारतामध्ये त्याच प्रकारचा तेवढ्याच ताकदीचं जर इथं आंदोलन केलं. शिवाय क्रांतिकारी बऱ्याचशा घटना या काळात घडत चाललेल्या होत्या. म्हणजे आता तुम्हाला हे माहिती असेल की गदर संघटना आहे. गदर संघटना याच काळातली होती 1913 मध्ये.
मग अशा बऱ्याचशा घटना होऊ नयेत म्हणून मग ही मॉन्टेग्यू घोषणा करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर मग 1919मध्ये मॉन्टफोर्ड कायदा आला. 1919मध्ये कोणता कायदा आला? मॉन्टफोर्ड म्हणजे मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड कायदा आला. तो मी सेपरेटली बघितलेला आहे किंवा घेतलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा अजून एक मुद्दा म्हणजे 1916चं लखनौ अधिवेशन. लखनौ अधिवेशन आपल्याला का अभ्यासायचं किंवा का गरजेचं आहे? 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. हिंदू मुस्लिम एकत्र आलेत, त्याचबरोबर जहाल आणि मवाळ हे दोघंही एकत्र आले. तर त्यामुळं आपल्यासाठी लखनौ अधिवेशन हे फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे. ह्याचं पार्श्वभूमी जर पाहिली, पार्श्वभूमी काय होती तर 1910मध्ये हार्डिंग भारतात आला आणि त्यानं काय पाहिलं तर बंगालच्या फाळणीमुळे बराचसा असंतोष चालू होता किंवा लोक फार म्हणजे बंगालचा जो प्रदेश आहे तर तिथं फार मोठ्या प्रमाणात आंदोलनं चालू आहे. तर लोकांच्या मनात रोष वाढत चाललेला आहे. मग अशातच 12 डिसेंबर 1911मध्ये राजा जॉर्ज पंचम भारतात आलेला होता आणि यानं भारतात आल्यानंतर जो काही दिल्ली दरबार होता तर दिल्ली दरबारात फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. मग आता त्याच काळात एकतर मुस्लिमांना खुश ठेवण्यासाठी का तर मुस्लिमांचं जे काही बादशाह होते मुघल बादशाह त्यांचं ठिकाण काय होतं तर दिल्ली होतं. त्यांना खुश ठेवण्यासाठी म्हणून जी काय राजधानी आहे तर ते बंगालमधून कुठं हलवली? दिल्लीला हलवली. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळं मुस्लिम त्यांच्यापासून लांब गेले. मुस्लिमांना ही गोष्ट कळाली की ह्यांच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही, कारण यांनी मध्येच फाळणी केली, खुश करायचा प्रयत्न केला, आता लगेच परत काढून घेतली, म्हणजे यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही हे सरळ सरळ त्यांना दिसायला लागलं आणि त्यांनी त्यामुळं मुस्लिमही त्यांच्यापासून लांब चाललेले. त्यातच घटना घडली म्हणजे पहिलं महायुद्ध सुरू झालं 1914मध्ये आणि पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर तुर्कस्तान जिथं मुस्लिमांचा खलिफा कोण होता तर जगभरातील मुस्लिमांचा धर्मगुरू, तर ह्या देशाविरुद्ध ब्रिटन उतरलेलं होतं. मग जगभरातले मुस्लिम हे ब्रिटिश विरोधी चळवळ उभी करायचा प्रयत्न करत होते. त्यामुळं अशामुळेही मुस्लिम लीग हळूहळू यांच्यापासून लांब चाललेली होती. शिवाय काही राष्ट्रवादी मुस्लिम, मगाशी जसं मी नाव घेतलं की बॅरिस्टर जिना असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील किंवा अली बंधू असतील, तर यांनी सुद्धा मुस्लिम लीगवर वारंवार टीका केलेली होती. का तर त्यांच्या पॉलिसीजमुळे. कारण हे जे लोक आहेत तर हे राष्ट्रवादी मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी मत जागृत करायला प्रयत्न करत होते. तसंच त्यांनी अल हिलालमध्ये सुद्धा यामधून मुस्लिम लीगच्या ज्या काही पॉलिसीज असतील, धोरणं असतील त्याच्यावरती टीका केलेली दिसते. शिवाय टिळक आणि ॲनी बेझंट यांनी सुद्धा हिंदू मुस्लिम एकत्र येण्यावरती भर दिला होता आणि त्याचबरोबर जहाल आणि मवाळ हे सुद्धा एकत्र. आणि हे ॲनी बेझंटने 1907मध्ये पण म्हटलेलं होतं की ही सगळ्यात मोठी चूक आहे, म्हणजे जी काही सुरतची फूट झाली तर ती सगळ्यात मोठी चूक असेल. त्यामुळं ह्या दोघांचं म्हणणं असं होतं की काँग्रेसनं एकत्र आलं पाहिजे, जहाल आणि मवाळ आपल्याला एकत्र दिसले पाहिजेत. मग हे लखनौ अधिवेशन झालं आणि याच्यामध्ये 1916मध्ये झाले. याचा अध्यक्ष राहिलेले आहेत अंबिकाचरम मुजुमदार हे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच वेळी त्याच ठिकाणी मुस्लिम लीगचं अधिवेशन घेण्यात आलं, त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत बॅरिस्टर जिना. याच काळात मुस्लिम लीगचे जे काय त्यांचं जे केंद्र होतं महत्त्वाचं किंवा मुख्यालय तर ते सुद्धा लखनौला हलवण्यात आलेलं होतं. हाही मुद्दा लक्षात ठेवा, कुठं तर लखनौला मुस्लिम लीगचं केंद्र ठेवण्यात आलेलं होतं, सेंटर. हे जे ऐतिहासिक अधिवेशन होतं याच्यात हिंदू मुस्लिम एकी दिसायला दिसते, त्याचबरोबर जहाल आणि मवाळ हे एकत्र आलेले, त्यामुळं यांना हिंदू मुस्लिम ऐक्य करार असंही म्हटलं जातं. पण याच्यावरती खूप साऱ्या लोकांनी टीकाही केलेली आहे. का टीका केली? कारण असं म्हटलं जातं तर आरसी मुजुमदार यांच्या भाषेत की लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली. आणि गॅरेट म्हणून एक इतिहासकार आहेत, ते सुद्धा काय म्हणतात की कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न करता केलेला करार म्हणजे लखनौ करार. का टीका करण्यात आली असेल तर टीका करण्याचं कारण हे होतं की एकतर लक्षात घ्या, काँग्रेस ही कुणाचं प्रतिनिधित्व करतं म्हणून आपण आतापर्यंत वाचत आलेलो होतो की काँग्रेस हे सर्व भारतीयांचं, बरोबर आहे, सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व कोण करतंय तर काँग्रेस. पण लखनौ अधिवेशनमध्ये ही गोष्ट
काँग्रेसनं मान्य केले की मुस्लिमांचं नेतृत्व करण्यासाठी मुस्लिम लीग असेल आणि ह्याचा परिणाम पुढे जाऊन असा झाला की काँग्रेस ही फक्त हिंदूंचं नेतृत्व करते. तर असं दिसायला लागलं. ठीक आहे, तुम्हाला ते मागण्यांवरून दिसेल. इथं तुम्ही जर मागण्या पाहिल्या तर मागण्या बघा, मागण्यांमध्ये काही महत्त्वाच्या मागण्या म्हणजे एकतर होम रूलची जी मागणी होती तर ती सगळ्यांनी स्वीकारली, म्हणजे मुस्लिम लीगनं होम रूल चळवळीला सपोर्ट द्यावा. दुसरं म्हणजे मुस्लिमांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणीसुद्धा काँग्रेसने यावेळी मान्य केली. म्हणजे ही जी मागणी केली म्हणजे फक्त मुस्लिम लोकच मुस्लिम नेत्यांना मतदान करू शकतात. म्हणजे हे काय झालं तर डायरेक्टली विभक्त म्हणजे भारतामध्ये फूट पाडल्याचा प्रकार झाला. दुसरं म्हणजे काय करण्यात आलं तर मुस्लिम विरुद्ध जर एखादे विधेयक असेल तर ते नाकारण्याचा अधिकार मुस्लिमांना असावा असंही मान्य करण्यात आलं. शिवाय केंद्रात आणि प्रांतात 4/5 सदस्य हे निर्वाचित असावेत आणि त्यापैकी 1/3 सदस्य हे मुस्लिम असावेत हे सुद्धा मान्य करण्यात आलं. त्यानंतर भारत मंत्र्याची जी काउन्सिल आहे म्हणजे जो की तुमचा मगाशी आपण आता मॉन्टेगो बघितला तर ती भारत मंत्र्याची काउन्सिल रद्द करावी आणि त्याचा जे काय खर्च आहे तर तो कुठून देण्यात यावा तर तो इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात यावा, कारण हे भारतावरती असलेलं बर्डन होतं. त्याचबरोबर व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये निम्मे सदस्य भारतीय असावेत अशी एक मागणी मांडण्यात आली. त्याचबरोबर प्रांतांना स्वायत्तता मिळावी आणि हा मुद्दा तुम्हाला 1935 जाणवेल की प्रांतांना स्वायत्तता देण्यात यावी. ठीक आहे, 1919मध्ये फारशी देण्यात आली नाही. इथं उलट द्विशासन पद्धती लागू केली 1919ला, पण 1935ला मात्र प्रांतिक स्वायत्तता मान्य करण्यात आली. त्याचबरोबर हा एक मुद्दा पहिल्यापासून सांगण्यात आला आहे, कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि तुमचं जे काय कोर्ट सिस्टीम आहे किंवा जस्टिस आहे तर ह्या दोन्ही किंवा ज्युडिशियल सिस्टीम तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असाव्यात अशी यांची एक मागणी होती. म्हणजे कारण का तर काम करणाऱ्या माणसाच्या हातात न्यायदानाचं सुद्धा काम असू नये, म्हणजे इम्प्लिमेंटेशन करणार, नाहीतर मग त्याच्यातून एखादी व्यक्ती सुटण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, त्यामुळं हा जो कायदा आहे हे जे अधिवेशन आहे तर ते महत्त्वाचं राहील. त्यानंतर बघणार तो पण रावलट कायदा जो आहे तर हा कुणी बनवलेला होता तर सिडने रावलट यानं 1917मध्ये बनवला होता. त्याचं जे काय पुढं कायदा बनवण्यात आला तर तो म्हणजे 18 मार्च 1919मध्ये तो लागू करण्यात आलेला होता. मुळात कायदा का सुरू करण्यात आला किंवा कायद्याची काय गरज होती, एकतर तुम्हाला माहिती आहे की 1914मध्ये दुसरं महायुद्ध चालू झालं. दुसरं महायुद्ध संपलं कधी तर 1918मध्ये, आय थिंक 11 नोव्हेंबर 1918मध्ये काहीतरी संपलं. हे युद्ध संपल्यानंतर भारतामध्ये खूप साऱ्या कारवाया चालू होत्या, म्हणजे क्रांतिकारक एका बाजूने लढत होते. भारतीय जे काय आता होम रूल चळवळ आहे ती सुरू आहे. त्याचबरोबर ब्रिटिश विरोधी मतं अजूनही बरीचशी डेव्हलप होत होती आणि अशातच लखनौ करार झाला. त्यामुळं ब्रिटिशांना भारतीयांवरती कंट्रोल आणण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं. त्यातच भारतामध्ये त्यांनी इंडिया डिफेन्स ॲक्ट एक आणलेला होता, इंडिया डिफेन्स ॲक्ट, भारत संरक्षण कायदा. तर या कायद्याची ज्या तरतुदी होत्या तर त्या फारशा प्रभावी वाटत नव्हत्या. हा जो कायदा होता तर हा पहिल्या महायुद्धाच्या काळात आणलेला होता, पण याच्या तरतुदींमध्ये अजून काहीतरी बदल करण्यात यावं का यासाठी मग सिडने रावलटला एक त्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसलेली होती. अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट असं या कायद्याचं नाव आहे. मग या कायद्यानं काही शिफारसी केला. त्यामध्ये पहिली शिफारस होती की सभाबंदी जसं आपण कर्फ्यू लावतो 5 माणसांच्या वरती माणसं जमू नयेत तर तशी सभाबंदी. त्याचबरोबर विना परवाना अटक करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला. या कायद्यानुसार काय झालं, विना परवाना अटक करण्याचा अधिकार मिळालेला आहे. हे विधेयक एकतर बहुमतानं पास करण्यात आलं आणि त्याला शंकरन नायर या सदस्यांना सुद्धा समर्थन केलेलं आहे. याचं नाव लक्षात असलं पाहिजे. गद्दार आहे, गद्दारांची नावं नेहमी लक्षात ठेवा कारण ही नावं विचारली जातात. एकतर याला विरोध करण्यासाठी मग ॲनी बेझंट यांनी काही लोकांच्या सह्या घेतल्या. त्यामध्ये डॉक्टर दिनकर धोंडो साठे, नारायण दामोदर सावरकर, येरुळकर, त्याचबरोबर पंढरीनाथ तेलंग, अवंतिकाबाई गोखले यांचं नाव लक्षात ठेवा, मोतीराम वेलकर, रामभाऊ मंडलिक, LG खरे आणि ॲनी बेझंट अशा 9 लोकांनी ह्याच्यावरती सह्या केलेल्या होत्या आणि ते परिपत्रक कोणाला देण्यात आलेलं होतं, सरकारला देण्यात आलेलं होतं. हे इथं तुम्हाला सिडनी रावलट दिसेल ज्यानं हा कायदा बनवलेला होता.
एकतर मग होम रूल चळवळीची सभा कधी घेण्यात आली? 2 फेब 1919ला घेण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष राहिलेले होते पंडित मदन मोहन मालवीय. ठीक आहे. या रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह सभेची स्थापना केली. कधी? तर 1 मार्च 1919 मध्ये. आता मुळात जर पाहिलं तर एकतर 18 मार्च 1919 मध्ये कायदा पास केला, लागू करण्यात आला आणि पुढं 30 मार्च ही डेट लक्षात ठेवा, 30 मार्च 1919 जे आहे तर हा एक दिवस जो आहे तर तो सगळ्यांनी सूतक दिन म्हणून पाळण्यात आला. कारण आता इथून पुढे एकतर आंदोलन सत्याग्रह करायचंच होतं, पण या कायद्याला विरोध करण्यासाठी हा दिवस फार गरजेचा होता आणि या दिवशी ठरवण्यात आलं की सत्याग्रह करायचा आहे. सत्याग्रह करायची तारीख ठरली आणि पण काही भागांमध्ये माहिती पोहोचण्यासाठी उशीर झाला म्हणून ती जवळपास 6 एप्रिल तर अशी तारीख ठरवण्यात आलेली होती, जी की तुम्हाला पंजाबमध्ये जो काय असंतोष उफाळलेला होता तर ती 6 एप्रिलच्या आसपास उफाळलेला होता. आणि याचं सत्याग्रह सभेचे अध्यक्ष होते महात्मा गांधी, उपाध्यक्ष होते बेंजामिन हर्निमन आणि यांनी या कायद्याचा उल्लेख ब्लॅक बिल असा केला होता, हे लक्षात ठेवा. मगाशी एक मिस्टेक झालेली होती तर ती इथं करेक्ट करतोय. सॉरी, शंकरन नायर जे आहेत तर यांनी कायद्याचे समर्थन न करता यांनी जे काही काउन्सिलमध्ये कायदे मंडळाचा यांनी किंवा त्याला आपण असं म्हणूया कार्यकारी जे मंडळ होतं तर कार्यकारी मंडळाचा राजीनामा दिला. या मंडळामध्ये सदस्य होते तर मंडळाचा राजीनामा, हे लक्षात ठेवा. ठीक. त्यानंतर आता एकतर सत्याग्रहाला सुरुवात होत होती. 30 मार्च रोजी पहिला प्रयोग करण्यात आला सत्याग्रहाचा. तेच बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला 6 एप्रिलला असंतोष बघायला मिळाला आणि जी 30 मार्चची जी डेट आहे तर ती दिल्लीमध्ये स्वामी श्रद्धानंद आणि हकीम अजमल खान यांनी दिल्लीमध्ये त्या दिवशी आंदोलन केलं. बऱ्याचशा त्या ठिकाणीही बराचसा गोळीबार करण्यात आला. हे शांततेनं चाललेलं आंदोलन होतं पण तिथंही बराचसा गोळीबार झाला. जवळपास 10च्या आसपास लोक त्याच्यामध्येही मारली गेली आणि याच्यावरूनच पुढं अहमदाबाद या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं गेलं जवळपास 6 एप्रिलच्या आसपास आणि इथं सुद्धा 300 पेक्षा जास्त लोकांना मारलं गेलं. आणि हा असंतोष बघून जो की हिंसाचार चाललेला होता तर हे बघून जवळपास 18 एप्रिलच्या आसपास गांधीजींनी पूर्ण आंदोलन मागे घ्यायचं ठरवलेलं होतं. पण त्या आधीच 6 एप्रिल 1919 मध्ये पंजाब किंवा आसपासचा जो प्रदेश आहे तर तिथं खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू झालेलं होतं आणि जनरल जो ओडवायर जो होता मायकल ओडवायर तर ओडवायरनं एकतर जमावबंदीचे आदेश दिलेले होते आणि त्यातच 9 एप्रिल रोजी, हे घटनाक्रम लक्षात ठेवा, 9 एप्रिल रोजी डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोघांना अटक केली आणि म्हणून सगळी जनता ही त्याचं जिथं निवासस्थान आहे तर त्या ठिकाणी सगळ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला पांगवण्यासाठी म्हणून यानं पुन्हा गोळीबार केला. मग तात्पुरती गर्दी सगळी पांगली, परत लोकांनी तिथं आंदोलन केलं. त्यात गदर संघटनेची वगैरे बरीचशी जनता होती आणि यातून जे अटक केलेलं होतं तर याच्या निषेधार्थ पुढं जाऊन मग 11 एप्रिलला पुन्हा एक आंदोलन घ्यायचं ठरलं आणि तारीख ठरली 13 एप्रिल. कधी? 13 एप्रिल. आणि या दिवशी जो की जमाव जालियनवाला बाग या ठिकाणी जमलेला होता, लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, वृद्ध असतील, सगळे तिथं जमले. जवळपास 20,000च्या आसपास संख्या होती आणि जो जनरल डायर होता कमिशनर, तर ओडवायर हा लेफ्टनंट गव्हर्नर होता आणि जो कमिशनर होता त्याचं नाव होतं डायर. कमिशनरनं एक ऑर्डर काढली, आदेश काढला आणि आदेशामध्ये हे सांगण्यात आलं की जमावबंदीचा आदेश आहे पण हा आदेश लोकांपर्यंत पोहोचवला नाही किंवा जे आयोजक होते तर अक्षरशः त्या आयोजकांना सुद्धा माहिती नव्हतं की जमावबंदी होणार आहे आणि गोळीबार केला जाईल आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर संख्या जमली.
जनरल डायरनं स्वतःसोबत जवळपास 150 लोक घेऊन आला. 100 त्यात भारतीय होते आणि 50 होते इंग्रजी. आणि त्यांनी येऊन त्या जमावाला जी तुम्ही जर आत्ताही तुम्हाला जालियनवाला बागमध्ये गेला तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला तिथं बुलेट्सचे प्रूफ दिसतील. असं एक निमुळतं इथून फक्त ओपनिंग होतं. बाकी चारी बाजूनं पॅक असलेली अशी ही जालियनवाला बाग आहे. आणि या ठिकाणी इथून मग जसं फैरी झाडायला सुरू केल्या, अक्षरशः कुणालाही कळालं नाही की नेमकं काय होते. हजारो लोकांचे असे प्रेताचे खच पडलेले होते. म्हणजे आपल्याला इमॅजिनही करता येत नाही. तर एवढ्या भयानक पद्धतीनं, एवढ्या क्रूर पद्धतीनं तिथं लोकांना मारण्यात आलं. आणि त्यावर जनरल डायरनं असंही म्हटलेलं होतं की जर माझ्याकडं अजून जर फैरी असत्या किंवा अजून जर माझ्याकडं गोळ्या असत्या तर मी त्याही वापरल्या असत्या. आणि त्याचबरोबर तो उद्दमपणे असंही म्हणतो की मला जर ही गर्दी पांगवणं माझ्यासाठी फार मुश्किल नव्हतं, पण मला पंजाबच्या जनतेला धडा शिकवायचा होता आणि म्हणून त्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. 1000+ म्हणजे सरकारी आकडा जवळपास 400 वगैरे आहे, पण 1000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. आणि त्यातूनच मग जी रौलट सत्याग्रह होता तर तो थांबला. आता इथं बाकीच्या गोष्टी म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन झालेलं गांधीजी आणि सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली. त्याचबरोबर गिरगार चौपाटी जी आहे मुंबईमध्ये, चौपाटी, तर त्या ठिकाणी स्त्रियांनी काळ्या साड्या परिधान करून निषेध केलेला होता. ही सगळी क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, हे काय गरजेचं नाही. ही जी बातमी आता सांगितलेली तीच बातमी ही होती. त्याच्यात गुरुदत्त बनिया आणि वालो हलवाई यांची नावं लक्षात ठेवा की यांनी दौंडी पेटवण्यासाठी मदत केलेली होती. ह्या दोघांना अटक झाली म्हणून हा बाकीचा पूर्ण तुम्हाला जो काही हत्याकांड आहे तर तो बघायला मिळाला. हंसराज या व्यक्तीनं हा फुटीर आहे. ठीक आहे, हंसराज या व्यक्तीनं डायरला माहिती दिली होती की लोक जमलेली आहेत. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं तिथं हा हत्याकांड झाला. आणि हे बघून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. शंकरन नायर तर त्यांनी सुद्धा कायदेमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर मोतीलाल नेहरू जे की आत्तापर्यंतचे इंग्रज समर्थक राहिलेले होते त्यांनी त्या भूमिकेचा त्याग केला. सरोजिनी नायडू यांनी कैसरे हिंद या पदवीचा त्याग केला. आणि गांधीजींनी यावेळी मान्य केलं की हिमालय ही जी सत्याग्रह मागं घेण्याची जी माझी चूक होती तर ती हिमालय एवढी घोडचूक होती असं त्यांनी मान्य केलं. आणि हा हा 2 वेळा आय थिंक क्वेश्चन आलेला आहे. लाल बळीराम कपूर प्रिला पण होता. तर 12x25च्या खोलीत त्यांना बंद करून ठेवलेलं होतं. रलिया राम यांना पोटावर रांगण्यास भाग पाडले आणि लाथा मारल्या होत्या. सुंदर सिंह यांना चौथ्या पट्ट्यालाच बेशुद्ध झालेले. आणि एल कहानचंद हे अंध व्यक्ती होते ज्यांना की पोटावरती रांगायला लावलेलं होतं. ठीक, मग आता ह्या सगळ्याची शहानिशा करण्यासाठी 2 चौकशा समित्या बसवण्यात आल्या. एक तर काँग्रेसनं डिमांड केलेली की एक इन्क्वायरी कमिटी बसवावी, पण त्या इन्क्वायरी कमिटीमध्ये बरेचसे ब्रिटिश होते आणि ब्रिटिशांचा हेकेखोरपणा असल्यामुळे त्यांनी काँग्रेसने एक स्वतःची कमिटी बसवलेली होती. त्याचे अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय, सदस्य होते मोतीलाल नेहरू, त्याचबरोबर महात्मा गांधी, CR दास, बॅरिस्टर जयकर, अब्बास तय्यबजी, फजलुल हक अशी बरीचशी जनता तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आणि जी ब्रिटिशांनी चौकशी कमिटी नेमली त्यामध्ये अध्यक्ष होते विल्यम हंटर, सदस्य चिमनलाल सेटलवाड, जगत नारायण सरदार, सुलतान अहमद खान, जॉर्ज रॉकिंग, W. राईस, जॉर्ज बायरा आणि टॉम स्मिथ. काँग्रेसनं जनरल डायरला आणि ओडवायरला सर्वस्वी जबाबदार पकडलं आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी केली. आणि ब्रिटिशांनी ओडवायरला निर्दोष मुक्त केलं. डायरनं केलेल्या कृतीला चूक आहे हे मान्य केलं, पण त्याला शिक्षा दिली नाही. जे काय बरेच वर्ष जे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये किंवा इंग्लंडमध्ये कोर्टामध्ये जनरल डायरवरती खटला चालू होता, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. बऱ्याचशा ब्रिटिश जनतेनं जनरल डायरसाठी मदतसुद्धा जमा केलेली होती. त्यामुळं शेवटी मग याच्यातून फारसं असं काही निष्पन्न झालं नाही. आणि जे काय डायर असेल किंवा ओडवायर असेल तर ते निर्दोष सुटलेले दिसतात. पण एक भारतीय व्यक्ती होती उधम सिंह यांनी 1900 दोघांनाही मारण्याची शपथ घेतलेली होती, म्हणजे डायरलाही आणि ओडवायरलाही. पण
डायर 1927 मृत्युमुखी पडल्यामुळं हा बचावला, पण उधमसिंग यांनी मायकल ओडवायर याचा 1940 खून केला. ठीक. इंग्लंडमध्ये समर्थन वृत्तपत्र, ठीक आहे, ह्या बाकीच्या गोष्टी. तर अशा पद्धतीनं आपण काय काय पाहिलं. एकतर होमरूल चळवळ पाहिली, त्यानंतर मग लखनौ करार पाहिला आणि हा जालियनवाला बाग हत्याकांड. या तिन्हींवरती क्वेश्चन्स येतात, नेहमी क्वेश्चन्स येतात. थोडंसं कंटेंट अजून कलेक्ट करायचा प्रयत्न करा आणि चांगल्या पद्धतीने स्टडी करा. धन्यवाद.